खानचं राजकारण बदलून टाकलं. बिजापूर कोसळलं आणि नव्या साम्राज्याची पायाभरणी धैर्यावरच झाली. जावळीचं जंगल इतकं घनदाट की सूर्यकिरणही वाट चुकावे. हाच तो चक्रव्यूह जिथे बलाढ्य सैन्यालाही गुडघे टेकावे लागले. महाराजांची वाढती ताकद आदिलशहासाठी डोकेदुखी ठरली होती. मराठ्यांनी किल्लेच नव्हे व्यापार मार्गांवरही वर्चस्व मिळवलं होतं. अफझल खानाने शिवाजींना जिवंत किंवा मृत पकडण्याची शपथ घेतली. अनुभवी, निर्दयी आणि स्वतःच्या बळावर ठाम खानकडे 10,000हून अधिक अनुभवी सैनिक आणि प्रचंड तोफखाना होता. योजना एकच, थेट हल्ल्यात स्वराज्याचा उगवता सूर्य चिरडण्याची. माहीत होतं मोकळ्या रणांगणात खानाशी सामना शक्य नव्हता, म्हणून डाव बदलला. शत्रूला आपल्या मैदानावर आणणं गरजेचं होतं. प्रतापगड साधा किल्ला नव्हता. याच रणनीतीसाठी तो उभा होता, जिथे मोठी सैन्यही लहान पडायची. खान वाईत थांबला होता, महाराजांची खाली येण्याची वाट पाहत. पण दूतांनी त्याला पटवलं, शिवाजी घाबरले आहेत, भेट फक्त प्रतापगडावरच. पंताजी गोपीनाथांनी खानच्या अहंकाराला खतपाणी घातलं. जावळीचं जंगल विजय वाटलं, पण तोच आमचा सापळा होता. खानाचं सैन्य जावळीत शिरताच त्यांची गती मंदावली. जड कवच, लांब तलवारी या खडतर वाटांवर ओझं ठरले. आम्ही प्रत्येक झाडामागे, प्रत्येक दगडाआड होतो. गनिमी काव्याचा पहिला नियम, शत्रूची ताकदच त्याची कमकुवत बाजू बनवायची. भेटीसाठी भव्य शामियाना उभारला. वरून शांततेचा संकेत, पण आत खाली युद्धाची पूर्ण तयारी होती. त्या दिवशी सावधगिरीच आमची सर्वात मोठी ढाल होती. महाराजांनी अंगाखाली लोखंडी चिलखत आणि हातात वाघ नखलप. खान विश्वासघात करू शकतो याची पूर्ण जाणीव होती, म्हणून आस्तीनात बिछवा लपवला, शेवटची बचाव रेषा. खान पूर्ण आत्मविश्वासात पुढे सरसावला. सोबत होता त्याचा विश्वासू योद्धा सय्यद बंडा, ज्याच्या तलवारीच्या धारेची सगळ्यांनाच भीती होती. त्या शामियान्यात 2 युग भिडत होती. आलिंगनाच्या बहाण्यानं खाननं महाराजांना लोखंडी मिठीत आवळलं. विश्वासघात, खानचा घाव, लोखंडी जिरहेनं स्वराज वाचवलं. उत्तर तात्काळ आणि प्राणघातक होतं. महाराजांच्या वाघ नखांनी खानाचं पोट फाडलं. शिकारीत शिकार बनला होता. खान ओरडला, पण बिछव्यानं खानाचा अंत झाला. सय्यद बंडा झेपावला, पण शिवा महाला विजेसारखा अडवाला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जखमी खानला त्याचे पालखी बरदार पळवू लागले, पण स्वराज्याचे पहारेकरी पूर्णपणे सज्ज होते. संभाजी कावजींनी पालखी थांबवली. खानाचा अंत तो ज्या मातीला तुडवायला आला त्याच मातीत झाला. किल्ल्यावरून तोफ डागली, तोच आमचा संकेत. जावळीच्या चप्प्यातून मराठा सैनिक बाहेर पडले. शत्रूचं सैन्य अजिबात तयार नव्हतं. खान जिंकला असंच त्यांना वाटलं होतं, पण अचानकच्या हल्ल्यानं त्यांची पुरती दाणादाण उडाली. नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळ्यांच्या तुकड्यांनी चहूबाजूंनी घेराव घातला. हे युद्ध नव्हतं, तो एक सुनियोजित संहार होता. त्यांचे हत्ती घोडे जंगलात अडकले. मराठ्यांची फुर्ती आणि भूगोलाचं ज्ञानच आमची खरी ताकद ठरली. महाराजांचा आदेश स्पष्ट होता, शस्त्र टाकणाऱ्याला इजा नाही. हे युद्ध सोडाचं नव्हतं, स्वराज्य स्थापनेचं होतं. हजारो घोडे, हत्ती आणि अपार संपत्ती स्वराज्याला मिळाली. पहिल्यांदाच मोठी सेना उभारण्याची साधनं हातात आली. संध्याकाळपर्यंत जावळी पुन्हा शांत झाली, पण बिजापूरच्या साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का बसला होता. प्रतापगड फक्त विजय नव्हता, तो एक इशारा होता. डोंगरांचा पुत्र आता थांबणार नव्हता. पुढची नजर कोल्हापूर, पन्हा. या विजयानंतर कोकणचे मार्ग आमच्यासाठी खुले झाले. व्यापार आणि सुरक्षा दोन्ही स्वराज्याच्या ताब्यात आले. बिजापूरमध्ये मातम पसरला होता. त्यांनी आपला सर्वात मोठा सेनापती गमावला होता. आता कळून चुकलं, हा फक्त बंड नव्हता, क्रांती होती. वैर युद्धापुरतच होतं. महाराजांनी खानाचा संपूर्ण सन्मानानं अंत्यसंस्कार केला. विजयातही मर्यादा राखणारा तोच खरा वीर. संपूर्ण महाराष्ट्रात नवी लाट उसळली. सामान्य माणसालाही आता वाटू लागलं, मोठ्या साम्राज्यांशी टक्कर देत आहे. आजही प्रतापगडाच्या भिंती त्या दुपारच्या साक्षीदार आहेत, जिथे भूगोल आणि बुद्धीनं इतिहासाची धार वळवली. ही स्वराज्याची पहिली मोठी परीक्षा होती आणि आम्ही ती पार केली. पुढचा मार्ग कठीण होता, पण आम्ही सज्ज होतो. युद्ध फक्त रणांगणावर नव्हतं, माहितीच्या पातळीवरही लढलं गेलं. बहिर्जी नायकांच्या हेरांनी खानची प्रत्येक हालचाल आम्हाला कळली. आमची शस्त्र हलकी, आमची चाल वेगळी होती.
स्वराज्याचा प्रत्येक सैनिक कुणासाठी लढतोय हे जाणून होता. प्रतापगडाची वास्तुरचना खरंच एक लष्करी चमत्कार होती. शत्रू आत येऊ शकत होता, पण बाहेर जाणं त्याच्या नशिबात नव्हतं. युद्ध संपल्यानंतरही जावळीची दहशत दशकानुदशकं राहील. शत्रू इथे यायला आजही कचरत होते. विजयानंतर महाराजांनी शासनाकडे लक्ष दिलं. स्वराज्य म्हणजे फक्त युद्ध जिंकणं नव्हे, प्रजेचं कल्याण करणं होतं. पण दिल्ली अजून दूरच होती. प्रतापगडाच्या विजयानं औरंगजेबाचं लक्षही दक्षिणेकडे वेधलं गेलं. थांबायला वेळच मिळाला नाही. प्रतापगडानंतर अवघ्या 18 दिवसात आम्ही पन्हाळ्याकडे कूच केलं. हे दगड आजही तीच गौरवगाथा सांगतात. स्वराज्याचा प्रवास तेव्हाच खऱ्या अर्थानं सुरू झाला होता. प्रतापगडानं आम्हाला समुद्रापर्यंतचा मार्ग दिला. महाराजांना उमजलं, ज्याचं समुद्रावर राज्य तोच भारताचा खरा रक्षक. तो मॉन्सून आमच्यासाठी नवी आशा घेऊन आला. स्वराज्य आता स्वप्न नव्हतं, ती वास्तवात उतरलेली हकीकत होती. किल्ले फक्त लढण्यासाठी नव्हते, ते राहण्यासाठीही होते. महाराजांनी स्वराज्याला आत्मनिर्भर केलं. सह्याद्रीचे हे पुत्र जाणून होते, उद्या अधिक कठीण असेल, पण एक तास आमची सर्वात मोठी ताकद होती. प्रतिपद चंद्रलेखेवा स्वराज्याच्या मुद्रेनं वचन दिलं, हे राज्य सर्वांच्या कल्याणासाठी असेल. हे युद्ध रणनीतीचं एक महान पुस्तक आहे. मर्यादित साधनांतूनही संकल्पानं अजयाला पराभूत केलं. आमची संपर्क व्यवस्था इतकी अचूक होती, शत्रू हालचाल करण्याआधीच आम्हाला खबर मिळत होती. हाच माहिती तंत्र यशाची किल्ली ठरला. तलवार फक्त हातात नाही, विचारातही असावी. महाराजांचा विचार स्पष्ट होता, परतंत्रतेच्या बेड्या तोडायच्या. युद्ध नियम पाळणं ही आमची संस्कृती होती. आम्ही भीती नाही, सन्मान जिंकला. आमची वेगच आमची सुरक्षा होती. शत्रू कल्पनाही करू शकत नव्हता, तिथेच आम्ही पोहोचत होतो. प्रत्येक किल्ल्याची एक कथा, एक रणनीती होती, पण केंद्र एकच, स्वातंत्र्य. ही लढाई फक्त सैनिकांची नव्हती, ती प्रत्येक घराची होती. स्वराज्य आता जन आंदोलन बनलं होतं. साम्राज्य येतात जातात, पण धर्म आणि न्यायासाठी लढणारे इतिहास कधीच विसरत नाही. मी तिथे उभा होतो. तो दिवस मी पाहिला होता, जेव्हा एका छोट्याशा दिव्यानं संपूर्ण अंधाराला आव्हान दिलं. प्रतापगडानंतर स्वराज्याचा विस्तार थांबला नाही. रोज नवी भिंत, रोज नवा संकल्प. शत्रूला ओळखणं आमच्यासाठी अत्यावश्यक होतं. त्याच्या ताकदी आणि उणिवांचा अभ्यासच आमच्या विजयाचा पाया ठरला. स्वराज्याची साधेपणाच त्याची खरी ताकद होती. कमी ओझं, जास्त प्रभाव. रात्र आमची सखी होती. अंधारात आम्ही अजय होतो. प्रत्येक विजयाची एक किंमत असते, आणि महाराजांनी त्या बलिदानाचा सदैव सन्मान केला. डोंगरांपासून समुद्रापर्यंत स्वराज्य आता सर्व दिशांनी पसरत होतं. प्रतापगडानं आम्हाला तो आत्मविश्वास दिला. निसर्ग आमचा सर्वात मोठा सहकारी होता. सह्याद्रीनं आपल्या कुशीत स्वराज्य घडवलं. ही निशाणं आमच्या मेहनतीची साक्ष आहे. प्रत्येक घाव स्वराज्याची एक कथा सांगतो. आम्ही लोकांना जोडून घेतलं, घाबरवलं नाही. स्वराज्य सगळ्यांचं होतं आणि सगळे स्वराज्याचे होते. आम्ही यायचो, प्रहार करायचो आणि क्षणात अदृश्य व्हायचो. हाच गनिमी काव्याचा जादू होता. प्रतापगडाच्या विजयानं एक गोष्ट सिद्ध केली, कोणताही शत्रू अजेय नसतो, फक्त इरादे मजबूत हवे.